नमस्कार. या सविस्तर विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची टेक जगतात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ते म्हणजे ओपन एआयचं अगदी नवीन आणि सर्वात पॉवरफुल फ्लॅगशिप मॉडेल GPT 5.5. बघा, आतापर्यंत आपण एआयशी फक्त गप्पा मारत होतो, त्याला प्रश्न विचारत होतो. पण आता वेळ आली आहे प्रत्यक्ष कृतीची. हे एक मोठं स्थित्यांतर आहे जिथे एआय केवळ प्रश्नांची उत्तरे देत नाही, तर ते चक्क स्वतंत्रपणे काम करतं. कसं? तेच तर आपण आज पाहणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आता एजंटिक इंटेलिजन्स हा शब्द ना येत्या काळात खूप जास्त ऐकायला मिळणार आहे. कारण GPT 5.5 हा आता फक्त एखादा साधा चॅटबॉट राहिलेला नाहीये. हे मॉडेल स्वतःहून खऱ्या जगातील म्हणजे रिअल वर्ल्डमधली कामं पूर्ण करू शकतं. जेव्हा कोडिंग करायचं असतं, एखादा सखोल रिसर्च करायचा असतो किंवा अगदी मोठ्या डेटाचा ॲनालिसिस करायचा असतो, या सगळ्यासाठी आता प्रत्येक स्टेपवर माणसाची गरज भासणार नाही. एआय आता स्वतः निर्णय घेऊन प्रत्यक्ष काम करायला पूर्णपणे सक्षम झालंय. थक्क करणाऱ्या नाही. आजच्या या विश्लेषणात आपण नक्की काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात पाहूया. सर्वात आधी आपण एजंटिक एआयचा उदय कसा झाला ते पाहूया. त्यानंतर या नव्या मॉडेलचा स्पीड, ॲक्सेस आणि कॉन्टेक्स्ट समजून घेऊ. मग आपण काही हार्ड डेटा म्हणजे बेंचमार्क्समधील याची उत्कृष्ट कामगिरी पाहूया. आणि शेवटी स्पेशलाइज्ड व्हर्जन्स आणि काही थक्क करणारे रिअल वर्ल्ड ॲक्शन डेमो सुद्धा पाहणार आहोत. खरं सांगतो, हे डेमो बघून नक्कीच धक्का बसेल. सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, एजंटिक एआयचा उदय आणि GPT 5.5 ची स्वायत्तता. हे एक अतिशय मोठं आणि महत्त्वाचं स्थित्यंतर आहे बरं का. कारण आतापर्यंतचे मॉडेल्स एखादं गुंतागुंतीचं काम दिलं की बऱ्याचदा अर्ध्यावर चढकायची किंवा त्यांना सतत सूचना द्याव्या लागायच्या. पण GPT 5.5 ची बातच वेगळी आहे. हे गुंतागुंतीची कामं स्वतःच्या हाती घेतं आणि ती पूर्ण होईपर्यंत त्यावर न थकता काम करत राहतं. या मॉडेलची काम करण्याची पद्धत पाहिली ना, तर ती अगदी एखाद्या हुशार आणि स्वायत्त कर्मचाऱ्यासारखीच वाटते. सर्वात आधी हे मॉडेल आपला हेतू किंवा इंटेंट अगदी अचूक समजून घेतं. मग ते काय करतं, तर ते स्वतःहून अनेक टप्प्यांचा एक मल्टी स्टेप प्लॅन तयार करतं. आणि एवढंच नाही, तर उपलब्ध असलेल्या सर्व टूल्सचा अगदी चोख वापर करतं. काम करत असताना जर काही चुका झाल्याच, तर ते स्वतःच्या चुका स्वतःच दुरुस्त करून काम 100% पूर्ण होईपर्यंत अथक प्रयत्न करतं. एकदम स्मार्ट नाही का? आता थोडं पुढच्या भागाकडे वळूया. स्पीड, ॲक्सेस आणि कॉन्टेक्स्ट. तांत्रिक दृष्टिकोनातून विचार केला तर GPT 5.5 चा स्पीड जुन्या GPT 5.4 च्या स्पीडला अगदी तंतोतंत मॅच करतो. पण खरी जादू पुढे आहे. यातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा फरक म्हणजे हे नवीन मॉडेल खूप जास्त टोकन एफिशियंट आहे. म्हणजेच ते अधिक कार्यक्षमतेने आणि खूप कमी टोकन्स वापरून आपलं काम फत्ते करतं. साहजिकच प्रश्न पडतो की हे भारी मॉडेल नेमकं कोणाला आणि कधी वापरता येईल. तर सध्या हे प्लस, प्रो, बिझनेस आणि एंटरप्राइज प्लॅन असणाऱ्या युजरसाठी उपलब्ध झालंय. तसंच चॅट GPT आणि कोडेक्समध्येही याचं रोलआउट सुरू झालंय. पण जे फ्री युजर्स आहेत, गो युजर्स आहेत किंवा जे APIची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यांना मात्र अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण ही प्रतीक्षा नक्कीच फायद्याची ठरेल. आणि हा आकडा बघा, 10 लाख. हो, बरोबर ऐकलत, 10 लाख. हा प्रचंड मोठा आकडा या मॉडेलच्या कॉन्टेक्स्ट विंडोमधील टोकन्सचा आहे. आता याचा सोपा अर्थ काय, तर हे मॉडेल एकाच वेळी भयंकर मोठ्या प्रमाणावर माहिती, लेख किंवा किचकट कोड वाचू शकतं, समजून घेऊ शकतं आणि त्याचं एका क्षणात विश्लेषणही करू शकतं. एवढी अफाट माहिती एकाच वेळी प्रोसेस करणं आणि तेही अत्यंत कमी टोकन्स खर्च करून, हीच तर या मॉडेलची खरी ताकद आहे. हे सगळं ऐकून जर वाटत असेल की हे फक्त दावे आहेत, तर थांबा. आता आपण या मॉडेलच्या बेंचमार्क्समधील कामगिरीवर नजर टाकूया. कारण हे केवळ हवेत केलेले दावे अजिबात नाहीत, तर हा तंतोतंत डेटावर आधारित खराखुरा पुरावा आहे. उदाहरणार्थ, जेनेटिक्स किंवा जनुकशास्त्राशी संबंधित हे जीन बेंच स्कोर्स पाहिल्यास एक गोष्ट लक्षात येते. जुनं GPT 5.4 मॉडेल या कठीण परीक्षेत जेमतेम 19% होतं. पण नवीन GPT 5.5 ने चक्क 25% मजल मारली आहे. ही केवळ एखादी छोटी किंवा किरकोळ वाढ नक्कीच नाहीये, तर हा एक अतिशय मोठा आणि खराब ब्रेकथ्रू आहे. अत्यंत क्लिष्ट आणि किचकट असा वैज्ञानिक डेटा समजून घेण्यात हे मॉडेल किती प्रगत झालंय हे या एकच आकडेवारीवरून स्पष्ट होतं. इतरही महत्त्वाच्या बेंचमार्क्सचे स्कोर्स लिटरली थक्क करणारे आहेत. टर्मिनल बेंच 2.0 वर 82.7%, तर कोडिंगसाठी अतिशय महत्त्वाचे असलेल्या SWE बेंच प्रोवर 58.6%. या व्यतिरिक्त बिझनेस आणि डेटा प्रोसेसिंगच्या BSB बेंच आणि GDB व्हॅलमध्ये या मॉडेलने अनुक्रमे 80.5 आणि 84.9% उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. हे आकडे काय सांगतात?
हे आकडे एकच गोष्ट अगदी ठणकावून सिद्ध करतात की लाँग हॉरायझन टास्क्स, बिझनेस स्ट्रॅटेजी, डेटा प्रोसेसिंग आणि सॉफ्टवेअर डिबगिंगमध्ये हे मॉडेल आतापर्यंतच्या कोणत्याही एआयपेक्षा खूप खूप मोठे पाऊल पुढे टाकत आहे. आता वळूयात चौथ्या भागाकडे, स्पेशलाइज्ड व्हर्जन्स आणि काही भारी प्रॉम्प्टिंग टिप्स. प्रत्यक्ष डेव्हलपर्स आणि क्रिएटर्सना हे पॉवरफुल टूल नेमकं कसं वापरायचं हे आता आपण समजून घेऊया. कारण आपल्या कामाच्या स्वरूपानुसार योग्य टियर किंवा व्हर्जन निवडणं इथे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. ओपन एआयने आपल्या सोयीसाठी 3 वेगवेगळी व्हर्जन्स उपलब्ध केली आहेत. पहिलं आहे स्टँडर्ड, जे एक ऑमनी मॉडेल आहे. हे ऑडिओ, व्हिडिओ आणि टेक्स्ट एकाच वेळी आणि अतिशय वेगाने हाताळतं. दुसरं आहे थिंकिंग व्हर्जन. हे खास करून गुंतागुंतीचं गणित आणि सखोल संशोधनासाठी बनवलंय, जे उत्तरे देण्यापूर्वीच स्वतःच्याच उत्तराला डबल चेक करतं. आणि तिसरं आहे प्रो व्हर्जन, जे अगदी रिसर्च ग्रेड अचूकता आणि अत्यंत हाय परफॉर्मन्स देण्यासाठीच तयार केलंय. प्रकल्पाची गरज ओळखून अगदी अचूक व्हर्जन निवडलं तर कामाचा दर्जा लिटरली आकाशाला भिडू शकतो. तर इथला सर्वात क्रुशियल आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या नवीन एजंटिक क्षमतेचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर प्रॉम्प्ट देण्याची जुनी पद्धत बदलावीच लागेल. आता मॉडेलला केवळ जुजबी प्रश्न विचारून चालणार नाही. त्याला अतिशय स्पेसिफिक गोल किंवा एक निश्चित ध्येय द्यावं लागेल. त्याला काम कसं करणार याचा चक्क प्लॅन मागा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला स्वतःचं काम सेल्फ चेक करायला सांगा. या छोट्याशा बदलामुळे एआयच्या आउटपुटमध्ये जो फरक पडतो ना, तो खरंच थक्क करणारा असतो. आणि आता ज्या क्षणाची आपण सगळे वाट पाहत होतो, रिअल वर्ल्ड ॲक्शन डेमो. आत्तापर्यंत आपण भरपूर आकडेवारी पाहिली, पण आता वेळ आलीये ती खऱ्या जगात हे मॉडेल काय जादू करू शकतं हे प्रत्यक्ष पाहण्याची. हे डेमो बघून नक्कीच खात्री पटेल की स्वायत्त एआयचं भविष्य आता दूर नाही, ते अगदी दारात येऊन उभं आहे. फक्त आणि फक्त 4 मिनिट. अवघ्या 4 मिनिटात या डेमोमध्ये GPT 5.5 ने काय केलं माहितीये? त्याने पूर्णपणे कार्यरत असलेला चक्क HTML आधारित सुपर मारिओ गेम स्वतःहून तयार केला. लाँग होरायझन टास्क किंवा दीर्घकाळ चालणारी गुंतागुंतीची कामे स्वतंत्रपणे पूर्ण करण्याची या मॉडेलची अफाट क्षमता या एका उदाहरणावरून अगदी स्पष्ट होते. विश्वास बसत नाही ना? सुरुवातीला या गेममध्ये कदाचित हाय एंड ग्राफिक्स नसतीलही, पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या मॉडेलने स्वतः गेमचं परफेक्ट लॉजिक तयार केलं आणि वर्किंग कंट्रोलसुद्धा कार्यान्वित केले. एवढंच नाही तर स्वतः वेगवेगळे ॲप्स नॅव्हिगेट करून कोडिंग करताना आलेल्या चुका किंवा एरर्स स्वतःच शोधले आणि ते फिक्ससुद्धा केले. हे सर्व कोणत्याही मानवी मदतीशिवाय अगदी 100% स्वतंत्रपणे झालं आहे. हे खरोखरच एका वेगळ्याच लेवलचं काम आहे. आता हा दुसरा थक्क करणारा आकडा बघा, 2.5 मिनिटे. दुसऱ्या एका डेमोमध्ये या मॉडेलने केवळ 2.5 मिनिटात स्वतः संगणकावरील ब्राउझर उघडलं, यूट्यूबवर गेलं आणि एका विशिष्ट चॅनलचे व्हिडिओ शोधून काढले. एक माणूस ज्याप्रमाणे कम्प्युटर वापरतो अगदी तशीच कृती या मॉडेलने अत्यंत वेगाने, अचूकपणे आणि संपूर्ण स्वायत्तपणे करून दाखवली आहे. आणि शेवटी या अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नापाशी आपण येऊन थांबतोय. बघा, GPT 5.5 मुळे आता एआय केवळ एक साधं टूल राहिलेलं नाहीये, तर तो चक्क एक ऑटोनॉमस एजंट म्हणजे स्वायत्त प्रतिनिधी बनला आहे. या नव्या युगात कंटेंट क्रिएटर्स, डेव्हलपर्स आणि तंत्रज्ञान वापरणारा प्रत्येकजण या अफाट क्षमतेशी कसा जुळवून घेईल, ते याला कसा प्रतिसाद देतील, हा खरोखरच एक मोठा प्रश्न आहे. तंत्रज्ञानाच्या या वेगाने बदलणाऱ्या विश्वात यापुढील शक्यता अक्षरशः अमर्याद आहेत. हे सविस्तर विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच नवनवीन शोधांबद्दल आणि तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेत रहा.